आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री फडणवीस यांची आज भेट घेणार असल्याचं कळतंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास वेगानं करण्याची हे कुटुंबीय मागणी करणार आहेत। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाईची मागणी सुद्धा ते करतील। तर संतोष देशमुखांच्या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा होणार आहे। फरार आरोपी कृष्ण आंधळेला तातडीनं अटक करण्याची मागणी सुद्धा ते कुटुंबीय करणार आहेत। आज रात्री 8 वाजता देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आज किंवा उद्यापर्यंत आपल्याला सगळं टायटल क्लिअर होईल, कुठपर्यंत तपास आलाय किंवा आपल्याला अपेक्षित तपास आहे तसा पूर्ण होतोय का, हे आपल्याला त्यांचं जे आपण आढावा घेतल्यानंतर किंवा त्यांनी आपल्याला कळवल्यानंतर हे कळलं। मग त्यानंतर आपण लक्षात येईल आपल्या की योग्य दिशेनं सगळं आहे का। पण आम्ही वेळोवेळी विश्वास व्यक्त केलेला आहे। ते मुख्यमंत्री साहेबांचं अधिवेशनातलं जे सगळ्या सभागृहाला आश्वस्त केलं होतं किंवा देशमुख कुटुंबाला आश्वासन दिलं होतं की कुणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना शिक्षा भेटणार, फासावर लटकेपर्यंत कुणालाही सुट्टी देणार नाहीत। म्हणजे कोणी आरोपी असो आणि जे कोणी असतील ते म्हणजे कोण की घटना घडण्याच्या अगोदरपासून ते घटना घडल्याच्या आजच्या दिवसापर्यंत जे कोणी ह्याच्यामध्ये कटात सामील आहेत सगळ्यांना शिक्षा होणार।